राष्ट्रवादीचं विलीनीकरण दिल्लीत ठरणार असल्याची चर्चा रंगली। मात्र त्यामागची कारण काय आहेत? मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादीचं विलीनीकरण दिल्लीत ठरणार। फडणवीसांचा दिल्ली दौरा चर्चांना उधाण। दिल्लीचा कौल सुनेत्रा पवार मान्य करणार। अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेनं जोर धरलाय। मात्र आता राष्ट्रवादी विलीनीकरणाचा निर्णय राज्यात नाही तर थेट दिल्लीत होणार असल्याची चर्चा रंगली आहे। आणि त्याला कारण ठरलंय जिल्हा परिषदेच्या निकालानंतर भाजपच्या सुरू झालेल्या जोर बैठका। कारण झेडपीचा निकाल लागताच मुख्यमंत्री फडणवीसांनी अचानक दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेत विलीनीकरणावर चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या भेटीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे पाहूयात। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राजकीय पोकळी निर्माण झाली आहे। एवढंच नाही तर दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरतीये। त्यातच आता पवारांच्या राष्ट्रवादीकडून बैठकांचा सिलसिला सुरू झालाय। त्यामुळे जर राष्ट्रवादीचे विलीनीकरण झालं तर भाजपची संभाव्य रणनीती काय असेल यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आता हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही दिल्ली दौऱ्यावर आहेत। मात्र दिल्ली दौऱ्याआधी सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांची भेट घेतली। त्यानंतर सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय आणि हीच संधी साधून राऊतांनी खोचक टोला लगावलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं चिन्ह जरी वेगळं असलं, मूळ शरद पवारांचं चिन्ह त्यांच्याकडे आलेलं आहे आणि ते बेकायदेशीरपणे आलेलं। दिल्लीत येऊन त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या मूळ प्रमुखांना भेटावं लागेल। दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात दादांनी आम्हाला सांगितलं असं थेट विधान करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता मात्र या चर्चेपासून हात झटकलेत। जेव्हा वेळ येईल ते जर आम्हाला अधिकृतरित्या येऊन सांगतील की आमचं काही ठरलंय तर त्यावेळेस याच्यावर मी प्रतिक्रिया दिली पाहिजे। रोज पतंगी उडवायच्या कशा करता? राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत। त्यामुळे विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार दिल्लीच्या आदेशानं करणार की स्वाभिमानी बाणा दाखवत कुटुंब आणि पक्षातील नेत्यांच्या संमतीनं घेणार याकडेच देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।